तर नमस्कार मंडळी, माझे नाव प्रथमेश सावंत. माझ्या PS ब्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे सरसे स्वागत करतो. नवीन व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये तुम्हाला आमच्या लाईनदारमधील आम्ही हनुमान ज्युनियर भजनी मंडळ पन्हाळा ज्योतिबा ह्या ट्रिपसाठी आलो होतो आणि या ट्रिपला आम्ही खूप धमाल मजा मस्ती केलेली आहे. संपूर्ण मजा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ता आपण कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज पुलावरून ज्योतिबा व पन्हाळा ट्रिपसाठी चाललो आहे आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो मासे व खेकड्यांचा बाजार भरलेला असतोय. नदीला आता पाणी कमी आहे. बघू शकताय कोल्हापुरातील खेकड्याचा बाजार. खेकडे पाहिजे असतील तर इथं येऊ शकताय. काहीसा प्रवास करून पुढे आल्यानंतर आम्ही ज्योतिबा फाटा आहे इथून आत वळलो व ज्योतिबा मंदिरच्या ठिकाणी निघालो. या ठिकाणी जात असताना घाट मार्ग लागतो. या घाट मार्गातील रस्त्यांवर दोन्ही बाजूला झाडं आहेत. त्या झाडांच्या सावलीतून जात असताना एक निसर्गरम्य वातावरण व आजूबाजूचा परिसर खूप चांगला वाटत असतो. तुझ्या पायावर मुकी तुझं नावर चांगवल चांगवल ज्योतिबाच्या नावात चांगवल चांगवल देवा चांगवल हे ज्योतिबाच्या नावात चांगवल हे नाव तुझं मोठं देवा किती तुझी बारी शंका तुझा ऐकून गालो तुझ्या दारी अरे कृपा करी माझ्यावरी अकेला तुझ्यावर चांगवल बोला बोला. फायनली आम्ही आता ज्योतिबा मंदिर परिसरामध्ये आहे आणि दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची दर रविवारी गर्दी असते. पुढे गेल्यानंतर तुम्हाला तर गर्दी पण दिसेल. मंदिरात काम चालू आहे वाटतं. रविवार असल्यामुळे गर्दी आहे. बाहेरनं दर्शन घेऊया. कळसाग आज जायला मिळणार नाही गर्दीमुळे. ज्योतिबाच्या नावाने चांगवल. सध्या मंदिर परिसरामध्ये मंदिर संवर्धनाचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकताय. मंदिराच्या आतमध्ये दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाचं दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी आहे. तुम्ही बाहेरूनच या छोट्या मूर्तीचं दर्शन घेऊ शकताय. येथील सर्व दर्शन संपवून आम्ही पन्हाळगडाकडे जाण्यासाठी निघालो. फायनली किल्ले पन्हाळगडावर आम्ही आता आगमन केलेलं आहे. तुम्ही आता बघू शकताय किल्ले पन्हाळगड. इथून पुढे बाजीप्रभूंचा पुतळा येतोय आणि आत्ता मेन म्हणजे गर्दी दिसायला चालू झालेली आहे. गाड्यांचं पार्किंग इथूनच चालू झालेलं आहे. पुढं केवढं पार्किंग म्हणजे केवढी गर्दी असेल ते सांगता येत नाही. काहीसा प्रवास करून थकल्यामुळे आम्ही तिथे गेल्यानंतर चहा प्यालो व छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट झाली होती. ते मंदिर आम्ही पाहण्यासाठी गेलो होतो. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची पन्हाळगडावर शेवटची भेट झाली होती त्या ठिकाणी आता आपण जाणार आहे. म्हणजे मुलांची आणि लेकाची या ठिकाणी शेवटची भेट आपल्या पन्हाळगडावर झाली होती आणि हे ठिकाण म्हणजे शंभू महादेवाचं मंदिर आहे. तुम्हाला पुढे गेल्यानंतर पाहायला मिळेल. या मंदिर परिसराकडे जात असताना इथला परिसर खूप सुंदर अशा प्रकारे स्वच्छ ठेवण्यात आला होता. तसेच शांतता देखील खूप सुंदर अशा प्रकारे होती. या मंदिराच्या समोरच्या बाजूला पाहिलं तर या मंदिराची संपूर्ण माहिती व इतिहास या ठिकाणी या बोर्डावर लिहिण्यात आलेला आहे. तसेच आता तुम्ही समोर मंदिर बघू शकताय. खूपच सुंदर असं हे मंदिर आहे. पुरातन काळातील मंदिर आहे. अगदी त्यावेळेचा क्षण आठवला तरी अंगावर काटा येतो. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी येऊन शेवटची भेट या ठिकाणी घडली होती. हेच ते ठिकाण आहे. नमो पार्वतीपते. हर हर महादेव. हर हर महादेव. आणि या ठिकाणी
धान्याचं कोठार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर पन्हाळ्यावर गर्दी बघा, तुफान गर्दी झाली आहे, तुफान. खायाच्या गाडीवर ले म्हणजे ले गर्दी झाल्या. तबक उद्यान हे तबक उद्यान आहे इथे. आणि या तबक उद्यान बघा पर्यटन स्थळ वाढलेलं आहे. रेल्वे आहे आणि डबल डेकर आहे. इकडे एक बुरुज आहे. या बुरुजावर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर अशा प्रकारचा बुरुज आहे आणि त्या बुरुजावरून खालचा जो नजारा दिसतोय तो एक नंबर अशा प्रकारे दिसतोय. आत्ता आम्ही आले 3 दरवाजापाशी, जिथनं गाडी पण येते. 3 दरवाजाची माहिती तुम्हाला पाहिजे असली तर इथं बोर्ड लावला आहे. संध्याकाळचं आता 7:15 वाजल्यात. 7:15 वाटते बघा. गर्दी तर असणार. रेल्वे पण आता आल्या. खरं उजेड तर बघा केवढा उजेड पडला हा ना. संपूर्ण पन्हाळा गड फिरून झाल्यानंतर आम्ही जेवायला पुन्हा खाली कोल्हापूरमध्ये आलो व गोल्डन इगल असं हॉटेल आहे. या हॉटेलला जाऊन आम्ही मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतला व ही ट्रिप संपन्न केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा.